Setahun dari ini kita menunggu. Hey
देवा तू गणरा भोया भक्तांचा देवा तू गणरा. धन्यवाद. आलेलं पारितोषिक आमचे सहकारी दिनेश दादा कुलकर्णी साहेब. नाच मंडळ त्याच्या बऱ्या होत ऋणी होत त्या विषय द्यायला गवळणीचा म्हणजे स्तवन निकट झालेला आहे माझा शाहिरांनी. आणि मी म्हटलं त्या बारे प्रत्येक शाहीर येणार मी म्हणणार माझा नाक नाही करायचा. सचिन बुवा आला की म्हणणार मी नावाचा सचिन आहे. संदीप बुवा आला की म्हणणार मी नावाचा संदीप आहे. आम्ही काही तर पत्र लिहायले हा विषय कालच्या युट्यूबला बघे. हेच मी म्हणलं होतं प्रत्येक वेळा बुवा तुम्ही सगळं म्हणता मी मोठा म्हणजे काय तुझ्यावर काय अजिबात येणे सांगा ना. अरे शिवपार्वतीचा भांडण येतो. पार्वतीने प्रश्न विचारायचा शंकराला आणि शंकराला उत्तर द्यायचं. आता चालत काय असू दे बुवा. पण मी म्हणलं होतं की तुमची सदा लालच करता सदा लाल वरण तुमचं म्हणून नाही. तुमची लाल आहे ती लाल राहून दे. पांढरी पडू दे नको. अजून कार्यक्रम गडबड करायचे. आणि बुवा मी आधी तुमचे आभार मानतो का की पहिल्यांदा सदालाल घराण्याचा मी शाही नाही म्हटल्याबरोबर त्याच्यावर वर्ग भरपूर कार्यक्रम केले सचिन कुमार सोबत. पण कधी त्यांनी म्हटले नाही सदालाल घराण्याचा शाहीर आहे. पण आज म्हणलं कानाची लाल करायची होती ना बाबूलाल. बाबूलाल कसा लावतो बघा भाऊ बाबूलाल. तर सदालाल घराण्याचं नाव घेतल्याबद्दल तुमच्या बोलतान आलं म्हणून मी तुमचा आभारी आहे सदस्य बोललो. पण गुरुवी नव्हे बाप नसतो लक्षात ठेवा. आम्ही जरी आमच्या किती उड्या मारल्या तरी कोणाच्या हाताची वाजव गवळत देऊ आठवड. सुंदर विषय कोणी ठेवलेला आहे. बोल चिकवून दाखवण्यापैकी त्याचं एक गाणं फेमस आहे. अरे डाव मांडीला हो शाहीर डाव मांडीला कोणी गायलेली या ठिकाणी खेळायला चिन्हा होई गोपाळाची जमली टोळी. हो इथून सुरुवात करतो जरा बघतो तरी तुम्ही काय नावाचं सचिन भुगली कपूर बोलून तुम्ही तुझा माझा नाव नाही करायचा. हो काय म्हणतात बघा खेळायला झिम्मा होळी. आता झिम्मा आणि होळीचा संबंध आहे का? अरे झिम्मा फोडी घालतात येड्या गौरी घालतात की नाही. जर पटत असेल तर होळी म्हणा नाही तर विषय इथं स्टॉप करतो. ना बाबा त्यांचा प्रतिसाद आहे. बुवा चिडेल असा रडवीन ना बुवा जर दुसऱ्यापर्यंत काहीतरी वागवलं असतं. काय बुवा म्हणतात बघा खेळायला झिम्मा होळी आणि गोपाळाची टोळी आली. अरे या बुवा गोपाळ कशा झिम्मा फुगडी खेळती गोपी का खेळती. बायका खेळतात ना. मी तुम्ही पुरुषपेक्षा आपण खेळता बायका खेळतात ना. सांगा देवा आल्यावर नाही तर ताट करून येईल गोपासून लाल
सदा राहू दे तुमची लाट, माझं त्याच्यात काय म्हणणं नाही. अजून म्हणतात त्यात तुझा मनमाळी दिशे सांगला, बघायला गर्दी झाली, साऱ्याने गंमत केली, कैकाने भाजली पोळी करून टंगला आणि बाबू रंगला हो माझा बाबू रंगला. कसा बुवा बाबू रंगला, मी सांगतो माझा बाबू रंगला. आता बुवा तुमच्या गवळींचा विषयाला विषय घेतो, लक्ष असू द्या. आताच गाणं लिहून हो निकाल लिहून तिथलं वॉलवर लाल झाल्यावर. अरे समजायला सगळे झाले वो लक्षात द्या, समजताच सगळे झाले, करडायला तुला गेल, बाळ माझा होता छोटा म्हणून आता पटकन गेलं. समजते मला काही इशारा कापी बुवा कवित्व आले मोठे. अगं बाळ माझा होता छोटा म्हणून आता पटकन गेलं, गोकुळात गर्दी झाली, राधाबाई भिजली खाली. अहो त्या गोकुळात गर्दी झाली, राधाबाई भिजली खाली, दिसेना कुणाला कोणी, हरियाणा डाव साधला. हे बोला दिसेना कुणाला कोणी, यानं डाव साधला. अरे बाबू लागला तुला रे, बाबू लागला. भिजवायला कृष्णा भिजवली. बाबू लागला तुला रे, बाबू लागला, 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 बाबू लागला तुला रे, बाबू लागला. काय म्हणताय? हॅलो, आज या ठिकाणी शक्तिपुराचा कार्यक्रम खूप छान साजरा होतो आहे. आम्ही आता श्री देवेंद्रजी शिवण यांच्या स्वतःचा सत्कार करावं. आम्ही आयोजक सो प्लीज वेलकम. आपण देवेंद्र शिवण यांचे प्रतिस्पर्धी शाहीर सचिनजी कदम यांचा केक सुद्धा कापणार आहोत. धन्यवाद मित्रांनो. खरोखर सांगतो प्रतिस्पर्धी शाहीर जरी असला तरी ते या व्यासपीठात येतात. आज बुवांचा बर्थडे, त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी मला वाटतं याच व्यासपीठावर केक कापणार आहेत. आलेले पारितोषिक गणेशदादा बने यांच्या माध्यमातून 251 रुपयाचं पारितोषिक नाच मंडळ त्यांच्या बऱ्यावर थोडे आहोत. धन्यवाद. सचिन बुवा या. त्याचप्रमाणे आलेली सुंदर अशी शर्जी, लांझा माझं गाव आणि झिमर माझं नाव, नात नाही करायचा बुवा एकच देव झिमर फॅन आमचे मित्र यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. नाच मंडळ त्यांच्या बऱ्यावर थोडे आहोत. धन्यवाद. दादा ती नको वेळ झाला बरोबर काय करूया म्हणजे आठवण करतो गाण्याची. माझे रंबा गे जीवाचे लाडके रंबा,
साधे काही म्हणायचे बघ. बाबूला झालेला आहे तो पांढरा असू दे, कारण काला काय बघत नाही. हे बघ स्केल हा. अरे धरून मांडीत घालते हंडीत आतमध्ये जाऊ दे पोरा. दादा अजून धरून मांडीत घालून अंडीत आतमध्ये जाऊ दे पोरा. आत घालूनी वर काढूनी, आत घालूनी वर काढू एक फेस वरती शाहिरांना प्रश्न जो माझा आहे तो जुनाच आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. रावणाची बहीण सुरपणखा सध्याचे कलियुगात कोणत्या रूपात वावरते, तिचं नाव काय आणि वा तिचं स्वरूप सांगायचं प्रश्न तुमच्यासाठी काही नवा नाही आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नसून तिथं फोटो देणार. एक मोकळा मारतो, लक्ष असू द्या. इश्क और प्यार का मजा लीजिए, थोड़ा इंतजार का मजा लीजिए. अरे संधी साधून मी तुझ्यावर खेळणार का, संधी साधून मी तुझ्यावर केणार गा. अरे रंगला डाव तुझा रे माझा रंगला डाव, रंगला डाव शाहिरा रंगला डाव, तुला